सर्व एकत्र आलात, अक्षरशः खूप आनंद होतोय की आपल्या सुद्धा घरात हा इतका मोठा कार्यक्रम घडून आणला आणि या कार्यक्रमासाठी आम्ही सर्व 4-5 दिवसापासून कधी कार्यक्रम होतोय आणि कधी कार्यक्रमाला जाऊ असं म्हणजे मनात एकदम भावनिक हे झालं होतं की सुनील दाजींच्या लग्नाचा वाढदिवस त्यावेळी आम्ही आवर्जून उपस्थित राहिलो होतो. आज या कार्यक्रमासाठी दादा नाहीये, त्यांची सुद्धा कमतरता या कार्यक्रमात नक्कीच जाणवते सगळ्यांना. माझ्या बहिणीचा संसार सुखाने चाललाय, खूप आनंद होतोय. ज्यावेळेस दाजींना बघण्यासाठी आम्ही सर्व आमचं 55 माणसाचं कुटुंब, मोठं कुटुंब, एकत्रित कुटुंब, त्यावेळेस दाजींना बघण्यासाठी मी, माझे वडील, माझे आजोबा, माझे चुलते, माझे मामा आम्ही सर्व एकत्रित आलो. आल्यानंतर मुलगा बघितला, मुलगा मला आवडला. एवढी मॅच्युरिटी नव्हती त्यावेळेस माझी, परंतु वाटलं की काहीतरी माझी बहिणी तर व्यवस्थित नांदू शकते. जाताना बेल्यामध्ये गेल्यानंतर आमच्या वडिलांना त्रास व्हायला लागला आणि वडिलांनी ठरवलं इतक्याला माझी मुलगी द्यायची नाही. जवळजवळ कॅन्सरच झालं होतं. त्यात एकत्रित कुटुंब आमचे सगळे आजोबा वगैरे ते चुलते सगळे म्हटले आपल्याला इतक्याला मुलगी द्यायची नाही. कारण पहिल्यापासूनच आमच्या कुटुंबियात मुलींवर खूप प्रेम केलं आणि मुली जवळ राहावं असं आमची सगळ्यांचीच पहिल्यापासून इच्छा आहे. कॅन्सर झालेलं लग्न घरी गेल्यानंतर सगळ्यांनी सांगितलं की नाही आपल्याला द्यायचीच नाही मुलगी. पण मी आडवा पडलो, म्हणलं नाही माझी बहीण द्यायची, मी तिथंच देईन. काय असं का असो, मला ते पुढलं भविष्य कळलं की माझी बहीण नांदू शकते, या सुसंस्कृत कुटुंबातच नांदू शकते आणि तिचा संसार सुखाचा चालला. त्याला कारणीभूत दादा असतील, बाई असतील, त्यांचे मोठे दीर असतील, ताई असतील, सगळं एकत्रित कुटुंब. दाजींनी तेवढा जीव लावला. या अशा या माझ्या दाजींना, माझ्या ताईला या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.